नमस्कार, श्री स्वामी समर्थ। कांचन्स किचनमध्ये आज मी बनवणार आहे मुलांच्या टिफिनसाठी झटपट अशी सोयाबीन राईस। चला पाहूया। आपल्याला लागणार आहे, मी भाज्यांमध्ये भाज्या तुम्हाला ज्या पाहिजे त्या तुम्ही घेऊ शकता। मी इथे कोथिंबीर बारीक करून घेतले, कढीपत्ता घेतलाय, हिरवी मिरची घेतले 2 असे लांब लांब, शिमला मिरची घेतले 1 लांबट अशी कापून, अद्रकचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि 2 कांदे घेतलेत लांब असे हे करून। इथे मी शिल्लक राहिलेला भात घेतलाय, शिल्लक राहिलेल्या भातापासूनच आपण बनवणार आहे। इथे सोयाबीन भिजवून घेतले मी, फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते सोयाबीन मध्ये। थोडंसं जिरे घेतले, मोहरी घेतली थोडीशी, चवीनुसार मीठ लागेल आणि हळद लागेल, थोडंसं तेल लागेल आपल्याला। चला पाहू। तर तेल टाकून घेऊ आपण, थोडंसं तेल गरम झाले, मोहरी टाकून घेऊ। जिरे टाकू, बारीक करून घेतलेले अद्रकचे तुकडे टाकू, कांदा टाकून घेऊ, मिक्स करून घेऊया। कढीपत्ता पण टाकते, हिरवी मिरची पण टाकून देऊ, शिमला मिरची पण टाकू आणि सगळं मिक्स करून घेऊ। तुम्हाला शिमला मिरची आवडते असेल तर टाका, नाही तर गाजर वगैरे टाकला तरी पण चालेल। जास्त असा लालसर करून घ्यायचं नाही आहे आपल्याला, कांदा थोडासा मऊ असा करून घ्यायचा आहे। तर आपण सोयाबीन टाकून घेऊ। मी त्याच्यामधलं पाणी काढून घेतले पिळून असं। मिक्स करू, झटपट अशी बनते रेसिपी, मुलांना पण आवडते। दोन मिनिटं हे चांगलं वाफवून घेऊ झाकण ठेवून। 2 मिनिटं झाले, हळद टाकून घेऊ, थोडंसं धनिया पावडर टाकू 1 चमच असे, मीठ पण टाकू, चवीनुसारच टाकायचं आहे मीठ। मिक्स करून घेऊ। आता आपण जो भात आहे तो टाकून घेऊ।
मिक्स करू. छान असं मिक्स झालाय. थोडं 2 मिनिटं आपण झाकण ठेवून घेऊ, वाफ येऊ दे. बघा 2 मिनिटं झालेत आपले. परत एकदा मिक्स करून घेऊ. थोडंसं तूप टाकू वरून. मिक्स करू. तुम्ही पुलाव मसाला टाकला तरी पण छान लागतो. कोथिंबीर टाकून घेऊ. झटपट असा आपला सोयाबीन राईस तयार झालाय. घाई गडबडीत पटकन बनतो. मस्त असा झालाय. हे पहा. लाईक सबस्क्राईब नक्की करा, कमेंट पण करा. पहा आपला सोयाबीन राईस तयार आहे. छान असा.